राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मरण करून मेष व्याख्याता दादासाहेब कोरेकर आज आपल्या पुढे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं उपस्थित आहे. गेले 60 वर्ष माझं वास्तव्य पुण्यामध्ये आहे आणि डॉक्टर साहेब सुद्धा 1965 सालानंतर जे कार्यरत झाले तेव्हापासून मी त्यांचं नाव पुण्यामध्ये ऐकत आलो. अशा प्रकारचं एक परिपक्व व्यक्तिमत्व शनिवार दिनांक 18/7/26 रोजी ज्यांचं निधन झालं आणि एक गांधीवादी विचारवंत कार्यकर्ता युवक क्रांती दलाचे संस्थापक विविध अंगाने नटलेलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे दुःख झालं. अर्थात माझं वास्तव्य माझ्या परिवाराचं वास्तव्य हे गांधी भवनच्या परिसरात आहे आणि ज्या गांधी भवनच्या अध्यक्षपदाची धुरा ज्यांनी 2006 सालापासून आपल्या खांद्यावर घेतली आणि विविध उपक्रमाने गांधी भवन ही संस्था देशभर प्रसिद्ध झाली. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व गेल्यामुळे दुःख केवळ पुणेकरांनाच नाही तर ज्यांच्या कार्याचा व्याप संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अशा प्रकारच्या एका व्यक्तिमत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील युवक क्रांती दल आणि गांधीवादी कार्यकर्त्यांना दुःख होणं साहजिक आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य गांधीवादी विचारसरणीचा प्रचार आणि चळवळ करण्यासाठी आपलं आयुष्य व्यतीत केलं. 1965 सालानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं युवकांना एकत्र करून संघटित करून विविध प्रकारचे लढे दिले. राशींसारख्या एका छोट्याशा गावातून आलेलं हे व्यक्तिमत्व MBBS होण्यासाठी पुण्यातील कॉलेजमध्ये आलेलं व्यक्तिमत्व आणि आपल्या कॉलेजच्या काळामध्ये ज्यांच्यावर महात्मा गांधीच्या विचारसरणीचा पगडा बसला आणि तिथपासून माणसाचं शारीरिक आरोग्य दुरुस्त करण्याऐवजी मानसिक आरोग्य आणि समृद्ध करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते डॉक्टर साहेब. 1906 साली गांधी स्मारक निधीचे ते अध्यक्ष झाले. युक्रांतच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय लढे त्यांनी आजपर्यंत दिलेले होते आणि गांधीवादी विचारसरणीचा पगडा त्यांच्यावरती कॉलेजच्या जीवनापासून होता. तेव्हा अशा प्रकारे अशा एका व्यक्तिमत्वाला गांधी स्मारक निधीचा अध्यक्ष होण्यामध्ये जो आनंद गांधीवादी व्यक्तिमत्वांना आणि लोकांना झाला, चळवळीतील कार्यकर्त्यांना झाला आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व काळाच्या आड गेल्यामुळे दुःखही तितकंच झालं. 1965 साली त्यांनी युथ ऑर्गनायझेशनची स्थापना केली. 1967 साली सिंहगडावर युवक क्रांती दलाची स्थापना केली आणि अशा प्रकारे आपल्या कार्याला त्यांनी एक प्रकारे वाहून घेतलं. विविध आंदोलने त्यांनी त्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रभर केलेली आपल्याला दिसून येतात. कॉलेजमध्ये विविध प्रकारचे फी वाढीच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये होणारा असंतोष त्याचंही त्यांनी मार्गदर्शन करून आंदोलन केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसेल त्याही प्रसंगी आंदोलन सुरू केलं. मंदिर प्रवेश जर इतर वर्गांना मिळत नसेल तर त्याबाबतही त्यांनी आंदोलन केलं. विविध नामांतराविषयी आंदोलनं केली आणि अशा प्रकारचे आंदोलनं करता करता जवळजवळ 62 वेळा त्यांना अटक झाली. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांच्या समोर जी काही मोठी व्यक्तिमत्व होती त्यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावरती परिणाम झाला. टॉल्स्टॉय, लेनिन, महात्मा गांधी, माओ इत्यादींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य करायचं ठरवलं.
अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व. मला आठवतंय की अगदी दुर्बल घटकासाठी सुद्धा त्यांनी आपलं कार्य केलेलं मला दिसून येतं. आमच्या परिसरामध्ये म्हणजे गांधी भवनच्या परिसरामध्ये अनेक वेळा मी त्यांच्या अवतीभोवती सर्वसामान्य लोक आलेले पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ कोपरे गावचं गावठाण आणि त्या गावठाणामध्ये जे लोक रहिवासी होते, अर्थात कोपरे गाव मधील ते रहिवासी अत्यंत दुर्बल परिस्थिती. त्यात आमच्याच गावचा एक तरुण शिवाजी शिर्के उर्फ शिवाजी कुंभार हा त्यांच्याकडे नेहमी येत असायचा आणि त्यांचे प्रश्न मांडत असायचा. कारण त्यांना तिथून कोपऱ्यामधून स्थलांतरित करण्याचं ठरवलं, परंतु त्यांना जागा कुठंच दिल्या नाही आणि त्यामुळे एका बिल्डरच्या विरुद्ध घंटानाद आंदोलन त्यांनी सुरू केलं आणि त्याचं नेतृत्व सुद्धा डॉक्टर साहेबांनी केलं. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, सर्वसमावेशक, सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारं. आणि अशा प्रकारे गांधी भवनमध्ये आज हाकेच्या अंतरावर आमचं वास्तव्य असल्यामुळे बऱ्याचशा कार्यक्रमाला आम्ही हजर राहायचो. देश पातळीवरती त्यांनी गांधी विचाराचं संमेलन गेल्या वर्षी भरवलेलं होतं आणि संपूर्ण देशातील गांधीवादी विचारसरणीचे लोक तिथं आलेले होते. वेगवेगळ्या गांधीवादी विचारवंताची व्याख्यानं आयोजित करण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार असायचा आणि यामध्ये महात्मा गांधी जयंती पुण्यतिथीच्या वेळेला जवळपासचे सर्व लोक नेहमीच या गांधी भवनच्या परिसरात जमत असत आणि त्यांचा हसतमुखानं स्वागत करणारे डॉक्टर साहेब पाहिले. एक प्रसन्न व्यक्तिमत्व. आम्ही कित्येक वेळा त्यांच्याशी भेटून विचारविनिमय केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आम्हाला ते गुरुसमान होते आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्यातून जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली. कारण त्यांच्या डोळ्यापुढे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गांधीवादी विचारांचा प्रसार हेच ध्येय होतं. धर्मांधता आणि सत्तेचं केंद्रीकरण, याच्या जातीवाद याच्याविषयी त्यांनी कायमच लढे उभारले आणि यावर भाष्यही केलं. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व सर्वसामान्यासाठी झगडणारं. धर्माच्या पलीकडे सत्तेचं विकेंद्रीकरण त्यांना मान्य नव्हतं, कारण त्यात केंद्रीकरण मान्य नव्हतं, ते विकेंद्रीकरणच झालं पाहिजे असं त्यांना वाटायचं. कोणताही धर्म असो. मला आठवते गेल्या वर्षी इम्तियाज जलील औरंगाबादचे आमदार, विधानसभा सदस्य यांना व्याख्यानासाठी त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला ते हसत हसत त्यांचा परिचय करून देताना बोलले की इम्तियाज जलील यांना मी वक्ता म्हणून आणलं, हीच बातमी होईल, हाच बातमीचा विषय होईल. मग अशा प्रकारच्या माणसाला, ते ज्यांच्याबद्दल अनेक वाद आहेत लोकांच्यामध्ये, त्यांच्या धर्माबद्दल वेगवेगळे मतं लोक प्रकट करतात, अशा व्यक्तीला मी आणलं. परंतु आम्ही कुठला धर्म आणि कोणत्याही एका धर्माचे नाही, सर्व धर्माची लेकरं समान आहेत. ही गांधीजींची शिकवण होती, तीच आम्ही अंमलात आणतो. आणि अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व, उत्तम वक्ते असलेले डॉक्टर साहेब, आम्ही नेहमी त्यांचे व्याख्यान गांधी जयंतीला पुण्यतिथीला ऐकत असू. अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. कोविडच्या काळातही त्यांनी खूप मोठं कार्य केलं आणि सतत कार्यमग्न असणारं, जवळजवळ पुण्यामध्ये 60 वर्ष त्यांचं कार्य आम्ही आमच्या जवळून पाहिलं. शिवाय ते विधानसभा सदस्य होते. कर्जत जामखेड मतदारसंघातून पूर्वी निवडून आलेले, म्हणजे त्यांचा प्रवास विधानसभेपासून तो थेट गांधी भवनच्या पर्यंत होता. आणि अशा प्रकारे गांधी भवनचं हे कार्य त्यांनी सतत पुढे नेण्याचं काम केलं. त्यांनी हे करत असताना समाजातील सर्व घटक, सबल दुर्बल कुणी असो, कोणावर अन्याय होत असेल तर तिथं त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं, निषेध करणं, अशा प्रकारचं त्यांचं कार्य सतत चालू होतं. त्यांच्या कार्याबद्दल माझ्यासारख्याने फार बोलणं उचित होणार नाही. विविध प्रकारच्या लेखकांनी गेले 2 दिवस वर्तमानपत्रातून लेखन केलेलं आहे. अनेक वक्ते याही पुढे बोलत राहतील त्यांच्याबद्दल. देश पातळीवरती
जे काही समाजवादी नेते होऊन गेले किंवा पुण्यामधले नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी सारखी जी समाजवादी मंडळी होती, नेते होते, व्यक्ती होत्या, त्यांच्याबरोबर त्यांनी कार्य केलं. चंद्रशेखर माजी पंतप्रधान भारताचे, त्यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध होता. त्यांच्या विचाराचा पगडाही त्यांच्यावर होता. तेव्हा अशा प्रकारचे पुण्यामध्ये असलेले मोहन दारिया हे सुद्धा त्या समाजवादाच्या दिशेने वाटचाल करणारं व्यक्तिमत्व हे त्यांच्या काळामध्ये त्यांनी पाहिलं. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लढे उभारून सर्वसामान्यांना, विद्यार्थी असो, प्राध्यापक असो किंवा समाजातील दुर्बल घटक असो, त्यांच्यासाठी लढा देणारा असा हा गोरगरिबांचाच राहता, की ज्यांना मला मानवतेचा पुजारी असं म्हणावं. कारण मानवता त्यांच्या रोमात दिसून येते, त्यांच्या शब्दात दिसून यायची. माणुसकी हाच त्यांचा मंत्र होता. आणि अशा प्रकारचं महात्मा गांधीची विचारसरणी घेऊन पुढे गेलेलं हे व्यक्तिमत्व, तेव्हा त्यांनी जे कार्य केलं त्याचबरोबर त्यांनी लेखन करून आपले विचार समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. येरवडा विद्यापीठातील दिवस, त्यांची जी काही पुस्तकं प्रकाशित झाली, स्वप्नांच्या सापळ्याचा देश, अमेरिका, धर्माबद्दल, चंद्रशेखर, व्यक्तिरंग, अशा प्रकारचे लेखन करून समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं. त्याचबरोबर विविध मासिके, वृत्तपत्रे याच्यामधूनही त्यांनी आपले लेखन करून आपले विचार प्रकट केले. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विशेषतः आम्हाला दुःख होतं, कारण माझ्या परिवारातले लोक किंवा आमच्या कोथरूडच्या भागातील लोक, गांधी भवन हे एक आम्ही आमचं तीर्थक्षेत्र मानतो. या गांधी भवनमध्ये गेल्यानंतर मनाला एक शांती मिळते. आणि डॉक्टर साहेब असताना सर्वसामान्यांना कोणालाही भेटायचे, त्यांचे ना नसायचे, त्यांचा वेळापत्र घेण्याचंही कारण नसायचं. ते गांधी भवनमध्ये हजर असतील तर कोणीही माणूस त्यांना जाऊन भेटू शकायचा, त्यांच्याशी बोलू शकायचा, आपले काही विचार असतील ते सांगायचा, आपल्यावर काय अन्याय होत असेल तर तेही त्यांच्या पुढे मनमोकळेपणानं सांगत असायचा. आणि विशेषतः 2 ऑक्टोबरला गांधी सप्ताह उत्साहात साजरा व्हायचा. त्याचबरोबर गांधी जयंतीलाही उत्साहात सर्व कार्यक्रम पार पडायचे. आणि अशा प्रकारचे अनेक देशपातळीवरच्या लोकांची व्याख्यानं त्यांनी आयोजित केलेली आहे. अशा प्रकारचं एक परिपक्व व्यक्तिमत्व, एक गांधीवादी व्यक्तिमत्व, गांधी विचारांना चालना देणारं, तळागाळामध्ये गांधीजींचे विचार पसरवणारं, लोकांच्यापर्यंत नेणारं असं एक समृद्ध व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, याचं आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला, दमानी साहित्य पुरस्कार, रणजित देसाई यांचा पुरस्कार, त्याचबरोबर गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड आणि भारतीय विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. अशा प्रकारचं एक समृद्ध व्यक्तिमत्व, एक मानवता मानणारं, मनुष्य केंद्रीभूत ठेवून कार्य करणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हरपलं. याचं सर्वांना पुणेकरांना तर दुःख आहे. पण ही बातमी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि अनेक गांधी भक्तांना दुःख झालं. त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करून थांबतो.